आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. स्वर्गीय रावसाहेब पाटील यांनी बोरगाव शहराच्या सर्वांगीण विकासाला प्रथम प्राधान्य दिलं. विकासात्मक दृष्टिकोन ठेवून कोणत्याही प्रकारचे जात-पात न करता शाश्वत विकास कामे राबवलीत. दलित समाजाच्या गल्लीबोळात रस्ते डांबरीकरण, गटार, वीज, पाणी, पेव्हिंग ब्लॉक, शुद्ध पाणी घटक यासह अन्य विकास कामे राबवून दलित समाजाच्या सर्वांगीण विकास साधला. युवा नेते उत्तम पाटील व उद्योजक अभिनंदन पाटील यांनीही समाजाच्या अडीअडचणीत मदत केली. समाजाच्या सर्वांगीण विकासात पाटील कुटुंबियांचं मोठं योगदान असल्याचं मत नगराध्यक्ष दिगंबर कांबळे यांनी व्यक्त केलं. आज बोरगाव येथे अरिहंत उद्योग समूहाच्या वतीने आंबेडकर नगर मधील थळोबा मंदिर येथे बोअरवेल शुभारंभ युवा नेते उत्तम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. या ठिकाणी पाणी समस्या होते. ही बाब लक्षात आल्यानंतर युवा नेते उत्तम पाटील यांनी तातडीने आपल्या अरिहंत उद्योग समूहाकडून बोअरवेल मारून दिला. पक्षापेक्षा कार्यकर्ता मोठा व कार्यकर्त्यांना समान न्याय देण्याचं कार्य या जिल्ह्यात कोणी केलं असेल तर ते उत्तम पाटील यांनी केलं आहे. त्यामुळेच आज ते सर्वांचे नेते बनले आहेत. त्यांच्या राजकीय वाटचालीत दलित समाज नेहमीच त्यांच्या पाठीशी राहील असं मत शेवटी दिगंबर कांबळे यांनी व्यक्त केलं. कार्यक्रमास युवा नेते उत्तम पाटील, उपनगराध्यक्षा रुक्साना बाळू अपराज, नगरसेवक अभयकुमार मगदूम, पिंटू कांबळे, रमेश कुरळे, राजू गजरे, विलास कांबळे, अण्णासाहेब हिरेमणी, तानाजी मधाळे, मुकुंद कांबळे, सागर मधाळे, भैया अपराज, बबलू मधाळे, अनिल कांबळे, पूजा हिरेमणी, संग्राम हिरेमणी, अमोल हिरेमणी, रावसाहेब कांबळे, तात्यासाहेब बसन्नावर, बाबासाहेब वसवाडे, सोनू अपराज, राजू अफराज, सुरेश गोसावी यांच्यासह कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते. SB न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. बावडांच्या चरणी वंदन करून व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी वंदन करून व सर्व महापुरुषांनी वंदन करून एक दोनच गोष्ट मी बोलणार आहे. विशेष हा निधी आर्यंत उद्योग समूहाकडून असून बोरवेलचं काम 10 नंबर, 6 नंबर, 9 नंबर व 17 नंबर आणि 9 नंबर साठी विशेष करून उत्तमानांच्याकडे ज्यावेळी आम्ही गेलं, परंतु मला उत्तमाना एक विशेष करून मला सांगितलं की थळोबाच्या गुढीपाशी माझं एक स्वप्न आहे की स्वर्गीय रावसाहेबदादा पाटील यांच्या ज्यावेळी आर्यंत पहिली म्हणजे मासिक सभा झाली आर्यंतची, त्यावेळी आर्यंतमधून पहिला निधी जो प्रदान झाला तो आमच्या थळोबाच्या गुढीसाठी पहिला मंजुरी झाला. विशेष म्हणजे पहिला निधी हे आमचं समाजाचं भाग्यच आहे. विशेष प्रेम म्हणजे मला वाटते सकारात्मक दादा स्वर्गीय रावसाहेबदादा यांचं सुद्धा प्रेम आमच्या समाजावरती पहिल्यापासूनच आहे आणि बच्चांना आणि उत्तमांना यांचं देखील प्रेम आमच्या समाजावरती आहे. हे विशेष प्रेम म्हणजे आज खरोखर मानायला लागेल. कारण काय जे दादांचे आतापर्यंत जे कार्यकर्ते आहेत, आमच्या रमेश सते असतील, राजू गजरे अण्णा असतील, तानाजी मधाळे अण्णा असतील, पण विशेष म्हणजे बाळांना आपले यांचे असतील, हे बाकीचे म्हणजे जे कट्टर समर्थक पहिल्यापासून जे दादांचे आहेत, ते दादांचे कार्यकर्ते हे मला एकच म्हटले की रात्री 9:30ला उत्तमानाचा फोन आला की माझ्या पहिला कार्यकर्त्यांनी तू सांगितलास का. विशेष करून ही कार्यकर्ते आज टिकवायचं म्हणजे उत्तमाना मला एकच पहिल्यापासून सांगतात की दादांचे कार्यकर्ते दिगंबर पहिला ह्यानाने सांगायचं, मला सांगितलं चालतंय असा हे विश्वास हे मला खरोखर रात्री 9:30ला अण्णांचा फोन आला की विशेष करून ह्या कार्यकर्त्यांचं त्यांनी मान सन्मान आतापर्यंत देतात. एकही कार्यकर्ता उत्तमांनाचं सोडून कुठलाही आमचा कार्यकर्ता इकडं तिकडं ह्या गोष्टी कधी न करता ह्या गोष्टी विशेष करून मला आमच्या समाजाचा आम्हाला अभिमान होतो. का विशेष बघायला गेलं तर आज कुठल्या तर कारणासाठी, क्षुल्लक कारणासाठी काय तर लोक सांगत असतात, परंतु विशेष करून ज्यावेळी कुठलाही प्रसंग आला तर उत्तमाना महिला म्हणतात की माझी जुनी कार्यकर्ते ती दादांचे कार्यकर्ते. आणि एक विशेष असा आहे की दलित समाज केवळ आम्ही फक्त म्हणतोय दलितांचा नेता नसून ह्या बेळगाव जिल्ह्यात एक लोकनेता म्हणून ओळखला जाणार पहिला नेता असेल तो उत्तमाना पाटील. ह्या बेळगाव जिल्ह्यात उच्चांना असतील, उत्तमाना असतील, कारण विशेष करून कुठल्या अडचणीला असू दे, कुठल्याही बँके क्षेत्रात असू दे, हॉस्पिटलच्या क्षेत्रात असू दे, कुठल्याही क्षेत्रात उत्तमांना असू दे, बच्चांना असू दे, आजपासून सकारात्मक कैलासवासी सकारात्मक उत्तम दादांचं सुद्धा प्रेम आमच्या समाजावरती होतं. आज देखील तोच वारसदार म्हणून उत्तमानांचा देखील आज देखील समाजावरती तेच प्रेम आहे.
आज देखील आमच्या समाजातला कुठलाही युवक जाऊ दे नाहीतर कुठलीही भगिनी जाऊ दे, आज पण दाराला गेल्यानंतर त्यांच्याकडे काम नाही झालं, आज देखील समाजातलं कोणीही आमचं आतापर्यंत आम्हाला पोचलं नाही की उत्तमनाच्यापर्यंत गेलंय आणि माझं काम झालं नाही, असा एकही व्यक्ती माझ्यापर्यंत पोचला नाही आजपर्यंत. असं पिंटू कांबळे असू दे, आम्ही असू दे, अमर शिंगे असू दे, बाळांना असू द्या, विशेष करून ह्या आमच्या ह्या वार्डासाठी आणि ह्या गावासाठी विशेष करून उत्तमना स्पेशल सांगितलं की स्पेशल ग्रँड दिगंबर आणायचं आहे. त्या टायमाला आणि आता जेवढी कामं झाल्यात आज पण मला वाटतं 30 ते 35 वर्ष त्या रोड देखील कुणी लक्ष दिलं नव्हतं. आज विशेष करून म्हणजे त्या भागाला सगळं चिक तुम्ही बघितलंय, त्या भागाला सगळं चिक सगळं काय जायला सुद्धा रोड नव्हता. विशेष करून म्हणजे परवा एक पाहुणा आल्यानंतर त्याने म्हटलं तुम्ही अमेरिकेत राहताय का काय विचारलं. की रोड बघितल्यानंतर अशी रोड आणि पाण्याची योजना जर पहिला नेता असेल तर आमचा उत्तमअण्णा पाटील असतील. त्याच्याबद्दल ह्या दोन गोष्टी आम्हाला इथं बोलण्याबद्दल व सर्व समाज यांच्या पाठीशी आहे असं ठाम सांगून मी दोन गोष्टी संपवतो. जय हिंद. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.